नमस्कार मित्रांनो, MBBS पॅटर्न या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी MBBSच्या ॲडमिशनसाठी लागणारे इम्पॉर्टंट डॉक्युमेंटसाठी एक व्हिडिओ तयार करत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा तर कॉलेज अलॉटमेंट लेटर फ्रॉम CET सेलकडून डाउनलोड करावं लागणार आहे. जे तुम्हाला कॉलेज अलॉट होणार आहे त्याचं एक लेटर निघतं CET सेलकडून, तर त्याची एक तुम्हाला प्रिंट लागेल. नीटची मार्कशीट लागते 2024ची, नीटचं ॲडमिट कार्ड 2024चं, नॅशनल सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये तर नॅशनल सर्टिफिकेटवर डोमासाईल सर्टिफिकेट येतं, त्यामुळं नॅशनल सर्टिफिकेटच जास्त प्रिफर केलं जातं. HSC एक्झामिनेशन मार्कशीट. तर मित्रांनो, जे सध्या 12वीला आहेत त्यांची 12वी 2024ला झालेली आहे, तर त्यांचं फक्त HSC एक्झामिनेशन मार्कशीटच लागतं. पण ज्यांची 12वी 2024च्या आधी झालेली आहे तर त्यांच्यासाठी मार्कशीट प्लस पासिंग सर्टिफिकेट लागतं. SSCचं म्हणजे 10वीचं पासिंग सर्टिफिकेट लागतं आणि 12वीची TC म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, आधार कार्ड, ओरिजिनल आधार कार्ड लागतं, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, व्हॅलिड नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट. ते कोणत्या कॅटेगरीसाठी लागतं मित्रांनो? VJ NT1 NT2 NT3 OBC आणि इलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर EWS इश्यूड आफ्टर 31/3/2024 च्या 31/3/2024 नंतरचे इश्यूड झालेलं पाहिजे EWS. Person with disability certificate issued by designated authority in prescribed format. PWDचे सर्टिफिकेट, हिरी एरिया parent domicile certificate, proof showing that candidate has passed SSC HSC from same tahsil in the hill area. For defense category D category, certificate of parent from Jilla Sainik Board किंवा parent domicile certificate of Maharashtra. D2 defense D2, certificate of parent from competent authority from defense service stating that parent is serving as per Army Navy Air Force Act, parent domicile certificate of Maharashtra. For defense 3, certificate of parent from competent authority from defense servicing stating that parent is serving as per Army Navy Air Force Act, transferred and posted in a state of Maharashtra. ज्यांचे आईवडील हे महाराष्ट्राच्या बाहेरून पोस्ट झालेले आहेत नेव्ही, आर्मी आणि एअरफोर्समध्ये, तर त्यांच्यासाठी D3 असतं. आणि जे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरमध्ये आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर कॅटेगरी सर्टिफिकेट स्टेटिंग he or she is from disputed area and passed SSC HSC from disputed area. Candidate has mother tongue is Marathi as per school record. For orphan category, certificate of candidate stating he or she is orphan issued accordance to GR. Gap certificate if applicable. मित्रांनो, जर तुमची 12वी 2024 आधी झालेली असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट काढावे लागेल. जर तुमची 2024ला झालेली 12वी असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेटची जरूरत लागणार नाही. मायग्रेशन सर्टिफिकेट, स्टुडंट who have passed HSC exam from non-Maharashtra state board or outside Maharashtra after passing HSC qualifying exam. Student who have joined any other course for period of the more than 6 months. तर मित्रांनो, ज्यांची 12वी ही महाराष्ट्राच्या बाहेर झालेली आहे तर त्यासाठी मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं. आणि ॲट द टाइम ऑफ द ॲडमिशन ऑल ओरिजिनल सर्टिफिकेट ॲज अबो, 2 अटेस्टेड कॉपी ऑफ द डॉक्युमेंट. मित्रांनो, जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे त्याच्यावर तुमची सही असलेले 2 त्याच्या कॉपी असायला पाहिजे झेरॉक्स, आणि सॉफ्ट कॉपी ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट रिक्वायर्ड इन पेन ड्राईव्ह. तर मित्रांनो, सॉफ्ट कॉपी पाहिजेत ओरिजिनल सर्टिफिकेटच्या
तर तुम्हाला ते ते पेनड्राईव्हमध्येच द्यावं लागतील. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर टाईप ऑफ डी आणि डिमांड ड्राफ्ट किती टाईपचे असतात. मित्रांनो, ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीसाठी हा वेगळा डिमांड ड्राफ्ट असतो. कॉशन मनी ते म्हणजे डिपॉझिटसाठी वेगळा एक डिमांड ड्राफ्ट असतो. हॉस्टेल अँड फीससाठी वेगळा डिमांड ड्राफ्ट असतो. इट मे बी सेपरेट ऑर कंबाईन. मित्रांनो, हे सेपरेट किंवा एकाच डिमांड ड्राफ्टमध्ये काही कॉलेजेससाठी आहे. तर मित्रांनो, हे डिपेंड करतं कॉलेजच्या फी स्ट्रक्चरवर. प्रत्येक कॉलेजचं फी स्ट्रक्चर हे वेगळं असतं आणि प्रत्येकाचं जे डी काढण्याचे जे टाईप आहेत ते वेगवेगळे आहेत. तर मित्रांनो, हे प्रत्येक कॉलेजच्या फी स्ट्रक्चरवर डिपेंड करतं. मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.